या गोष्टीचं मला याच्यात कल्पना नाही. नवरा मारून टाकला तुम्ही. मटले सुद्धा बागाचे मटले आणि या माझ्या आत्या आहेत मोठ्या, हे सगळं पाहतात आमच्या यांच्या नावावरती अजून जमीन. यांनी सगळं खोटं नाटक करून आता हे ताबा घ्यायच्या याच्यात चाललेत. अधिकारी उभी इथं. काय बोलून त्याला काय बोलायचं हा जो आदेश आहे 8/12/2025 आदेश क्रमांक आहे जमीन 2024 या त्याच्यानुसार तुम्ही याच्यावर एक अपील दाखल करून स्थगिती मिळवली का, किंवा याच्यावर वरिष्ठांकडनं आम्हाला कुठलाही हा रस्ता होऊ नये म्हणून तुम्ही काय आदेश? अहो तुमचे वरिष्ठ प्रांत कार्यालयात गेलो तर प्रांत ऑफिस म्हणतात ऐका एक मिनिट मुद्द्याच बोलते साहेब. बरं मला सांगा 143 मध्ये तुम्ही रोड मंजूर करून दिला, त्याच्यामध्ये असं पुढे लिहिलंय का त्याच्या शेतकऱ्याच्या वावरात रोड जात त्याला नोटीस द्यायचं नाही, त्याला पंचनाम्याला बोलायचं नाही, आपल्या लेवलला मॅनेज करायचं आणि डायरेक्ट रोड द्यायचा आणि इथे यायचं म्हणायचं तुम्हाला स्थगिती नाही. शेवटी मेरिट चेक करूनच वरती स्टे जातात ना तहसीलचा. तुम्हाला काय दाखवलंय प्राण साहेबांकडे पुनरुत्पादनासाठी मागितले, हे कोणी मागितलंय? तहसीलदारांची चूक मान्य केली ना. एक मिनिट ऐका ना, एक मिनिट साहेब तुम्ही बरोबर बोलता 100% आमचं तर ऐका. तुम्ही आज एवढा कायद्याचा अभ्यास करताय, उद्या तुमच्या वावरात नो रोड जाते तुम्हाला नोटीस भेटायला पाहिजे का नाही मला सांगा. त्याच्यानंतर कायदेशीर तुमच्याकडे काय तुम्ही प्रांतांकडे अपील करू शकता स्टेसाठी. स्टेचं मेरिट कसं माहिती जातं, तहसीलने काय निकाल दिलाय खाली, तहसीलने काय दिला आदेश रोड करा, तर यांनी केलंय का पंचनामा वगैरे व्यवस्थित नाही केला. मग ते मेरिट लक्षात घ्या, प्रांताने तो स्टे दिला नाही. प्रांतांचं म्हणणं 24 तारखेला तुमचं म्हणणं मांडा, तुम्हाला नोटीस नाही भेटलं ते सगळं तुमचं आम्ही ऐकून घेऊ. 24 तारखेला जो आदेश देतो आम्हाला मान्य नाही, आम्ही सांगतो ना तुम्हाला एवढे काय झाले अजून 60 दिवस तर नाही झाले. तुम्ही आचारसंहितेचे दिवस लावा, त्याच्यामध्ये होतात का 60 दिवस? बघा एका महिन्यात 3 वेळा ताब्याच्या ऑर्डर नाही एवढं. एक हा सर्व नंबरचा वांदे इथून तिथून इकडे ऐका ना. आता कारवाई कशासाठी आली, कशी आली कारवाई? आदेश कसा आहे? पण आदेश काय आम्हाला कळू द्या एकदा समोर येऊ आणि ते समोर या ना तुम्ही. आता आदेश सांगा तुम्ही कसा केलाय, कसा कारवाई सगळं काय केलं? नाही नाही तुम्ही आले मला एक तुझाच विषय ना. असं काय तुला आदेश भेटला नाही का? मला आदेश भेटला नाही. बारकी 2 मिनिटासाठी बाजूला ठेव. हे यांचा वावर आहे, यांचा विषय थोडसा बाजूला ठेव. तुला आदेश माहित नाही, तुला आदेश मिळाला नाही का तहसीलदार वाचून दाखव मला. नक्की कारवाई कशी करायची, आम्हाला ते कळू द्या, मग त्यानुसार आम्ही बोलतो ना. एक मुद्दा साहेब एक मिनिट. यांचा विषय वेगळा आहे, यांची साहेब ऐका बरं का तुम्ही. हे जबाब कोणी दिलाय? यांनी दिले. यांनी काय लिहिलंय? मंडल अधिकारी यांना बोलवून समस्त हजर राहून जबाब देतो की जेजुरी महामार्ग शिवस्ती मटणी हा रस्ता संपूर्ण व्हावा. हा सर्व नंबरचा माझ्या दडदडीत हा रस्ता अडवला लोकांनी, तो तुम्ही चालू केला नाही. तो रस्ता मंजूर आहे त्यावेळेस त्यांचं जे काही अडचणी रोडचे ते सॉल्व्ह करतील. यांनी दिलेली इथं खाली सही. आता ज्याने अर्ज केले त्याचं वाचा तुम्ही. मी ही जमीन खरेदी केली असून प्रतिवादी यांच्याकडनं खरेदी केली आहे. खरेदी खात्यामध्ये जाण्या येण्याच्या मार्गासह खरेदी केली आहे. खरेदी खत वाचा तुम्ही. एवढं सगळं आहे त्यांच्या खरेदी खात्यामध्ये आहे, तर मग तुमचं एवढं अट्टास का आमच्या वावरात द्यायचा? हे मुद्दे दिसले नाही का तुम्हाला? हा जबाब कोणी केला? कोणी? माझ्या सहीने केलेला आहे की नाही? म्हणजे तिथं त्यांनी दिलेलं आहे की खरेदी यांनी झालेलं आहे. पण तुम्ही अर्जदाराच्या जर खरेदी खात्यामध्ये लिहिलं रोड साईड, मॅडम मला एक सांगा, मी मला सांगा याच्यावर आदेश कुठं निघालेला आहे? कुठं आम्हाला आदेशाचं काय माहित नाही, डायरेक्ट आदेश निघलाय आम्हाला. तुम्ही असं म्हणताय की तसं काय हा आदेश मी केलाय? हो मग तुम्ही पंचनाम्याच्या बेसवरती आदेश पंचनामा काय आहे? पंचनामा काय दिलं? जो अर्ज आहे त्याच्यानुसार पाणी केली तो पंचनामा झालेला आहे. तुम्ही बरोबर 100% तुम्ही योग्य काम केलंय, पण तुम्ही पूर्ण गटाचं आहे ना सर बांध सगळे चेक करायला पाहिजे होते. सर्व नंबरचे बांध चेक करायला मागणी झाली तिथूनच आपण मॅडम मी उद्या कुठं नाही मागणी करू. तुम्ही मला रोड द्याल का मला सांगा ना. आपण द्याल का तुम्ही? अहो पण तुम्हाला दुसरा रस्ता नसेल तर ते ना भाग अहो पर्याय रस्ता दाखवू का तुम्हाला? दाखवू पर्याय रस्ता तुम्हाला. हे थांब एक मिनिट. हा सर्व नंबरचा बांध आहे, हा तिकडे सर्व नंबरचा अडवला लोकांनी, तो तुम्ही केला नाही. मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे तुम्हाला? हा झाला नाही ठीक आहे, हा बंद केला, हा कॅन्सल करा. सर्व नंबरची रोड द्या ना, त्या डावकरांचा मग प्रश्न सुटेल, यांचा प्रश्न सुटेल आणि त्याच्यात आम्ही त्या रोडने जाऊ. काय अडचण आहे? माझं काहीच म्हणणं नाही. तुम्ही रस्ता मागणी करा, नियमानुसार असतील. ह्या रोडची केस चालू आहे मॅडम, याचे तुम्ही याचा ताबा करून घेऊन दिला नाही तुम्ही. आता फक्त फिरोफिरीची उत्तर देताय का मॅडम? सर्व हे सर्व नंबर हा इकडचं तिकडे झाला नाही. लोकांनी तिथं अतिक्रमण केलंय, तिथे लोक करून देत नाहीत रोड, तो तुम्ही केला नाही. पण तुम्ही सर्व नंबरचा आतला जो सर्व माझ्या रोड अडवलाय, याला हा इथून 6 महिने उसतून जात होता. माझा पण एवढे लोक आले कुठं अडवलेला आहे? माझा पंचनामा करायचं तुम्ही काय म्हणले? वाद घालतात.
वाद घालता मग पंचनामा का नाही केला तुम्ही? कुठला नाही केला हे बघा त्याची पंचनामा? नोटीस आलेली आहे बघा. आता बघ 17/3/2026 ला आहे ना माझं नोटीस काढले स्वतः तहसीलदार इथं पंचनामाला येणार हा, मग आहे. तर हे मॅडमनी ना माझी केस जवळ 7-8 महिन्याची फिरवीत राहिली हा रस्ता चालू असतं. मी केस फिरवली नाही. तुमच्या इथं आल्यावर तुमची भांडणं होतात. अहो, काय भांडणं आम्हाला म्हणजे- दाखवायची पद्धत नाही, व्यवस्थित बोलायची इथं पद्धत भांडणं नाही. हे बघा हे असं यांचं बोलणं असतंय. कसं करायचं आम्ही यांचं पंचनामा व्यवस्थित झालेलं आहे. इथून आम्ही सगळं पंचनामा केलेला आहे. पंचनामा आमचा पण विषय ऐका 4 ते 5 वेगवेगळे विषय हे एकत्र वादाच्या रस्त्यावरून वादाचा रस्ता दिला यांनी. हे 5-5 विषय एकत्र घालतात. कधी इकडचं बोलतात, कधी तिकडचं बोलतात, कधी रस्ता ते झालेला आहे बोलतात. पूर्ण. बरं होऊ दे याचा कधी निकाल होऊ दे इकडचं आधी. बोलतात. तेव्हाच म्हणलं, आमचं काही निकाल म्हणणं होऊ दे नाहीये. ज्यानं अर्ज केला त्याचं माझं डॉक्युमेंटनुसार त्यानं रस्ता मागणी केलेलं आहे. याने लिहून दिलेलं आहे. यांच्या तारखा झालेल्या आहेत. तहसीलदारनं याच्या विरुद्ध निकाल सुद्धा दिलेले आहेत. हा आमचा विषय. दीपक सगळे विषय एकत्र घेऊन बोलायचे याला काही अर्थ नाही. याच्या आधी तहसीलदारनी सुद्धा- विषय एकत्र ठेवायचे. ऐका साहेब आता हे जे आहे ना तंटामुक्ती अध्यक्षांना माहिती आहे. यांचा विषय मध्ये तुमचा वेगळा विषय, यांचे 5 विषय. ऐक ना, पहिलाच मुद्दा आहे का रे? माणसं भांडणं जमले ती, माणसं जमले. पण मला काय म्हणायचं ह्या रस्त्याचा वाद चालू ऐक आहे. ना, तुझ्या वडिलांनी जमीन विकलेली की नाही? बघा. त्याच्या बदल्यात तू काय म्हणला मगाशी, जागेच्या बदल्यात जागा दिली नाही. तो सुद्धा मुद्दा मी याच्याकडे मांडला होता. अरे जागेच्या बदल्यात जागा घे, पण जागा अहो, घे. बघा, आमच्याबरोबर काय कोणी आलेलं बोलत नाही. नाही? हे बघा, या गोष्टीचं मला याच्यात कल्पना नाही. वरून आहे ना, मा नवरा मारून टाकला तुम्ही. ते वेळात प्रत्येक बोलला तुम्ही, गोष्ट नवरा मारून सगळं टाकला ते- माहिती का? तंटामुक्तीमध्ये हा. वडिलांना वागप झाले. त्यांनी तुम्हाला हे बघा, तुमचा जागा दिली आधी. जागेच्या बदल्यात जागा द्या त्यांना रस्ता नाही. ते म्हणले जागेच्या बदल्यात जागा. त्यांना विचारा ना. दीपक म्हणले, काय म्हणले? रस्ता. बरं का निकिता, मी म्हणले जागेच्या बदल्यात जागा घ्या. जरा असं अन्याय करू नका कामाला. आमची फक्त एवढी एकच मागणी हे बघा हे तुम्ही चुकीचं 2 मिनिटं करताय, ऐका. साहेब. हे बघा वादाच्या रस्त्यावर वाद दिला कसं काय हा रस्ता कंप्लीट होईल आधी. हे बघा साहेब हे तुम्ही चुकीचं करताय. ऐका याच्या जर काही झालं तर त्याला तुम्ही जबाबदार असाल. आम्हाला ऐका एक मिनिट ऐका साहेब. हे सगळं हे खोटं नाटक केलंय सगळं आम्हाला. काय करायचं जर नाही केलं तरी तिकडूनच आहे. काय साहेब आम्ही केलं नाही तरी ते जबाबदारी आमचीच आहे, केलं तरी जबाबदारी आमचीच आहे. मला एक सांगा, आमचं आतून यांचं नावावर क्षेत्र आहे सगळं. यांचं नाव आहे गीताबाई कड. ऐका आमची सगळ्यात मोठी आत्ती आहे. आमच्या आजीनंतर ही आत्ती आहे आमची. हिच्या नावाने अजून तुम्ही त्या नोटीस मध्ये नाव का नाही टाकलं यांचं? माझा रोल फक्त आता आज या implement- आज म्हणजे तुम्ही चुकीचं करणार का मला सांगा. तहसील कार्यालयामध्ये मंडळ अधिकारी मॅडमने केलं, तुम्ही तहसील अधिकाऱ्यांनी नाही मॅडम हे चुकीचं आहे. यांचं नाव का नाही टाकलं तुम्ही? प्रतिवादी जे अहो यांना करा ना प्रतिवादी तुम्ही. आम्हाला केस मध्ये तुम्ही नोटीस दिली नाही मॅडम, आणि आता तुम्ही ताब्याला आले ज्यांचं क्षेत्र आहे त्यांना नोटीस द्यायची गरजेचं नाही का? तहसील कार्यालयाची केस चालू आहे, त्याचं तुम्ही रोज नाव पहा. त्याच्यात त्यांनी वादी प्रतिवादी केलंय का? त्याच्यावर बघा ना याच्यात पुढे वादी प्रतिवादी आहे का नोंद याच्यात? बघा साहेब याच्यात वादी प्रतिवादी मध्ये आमचं नाव आहे का? बघा इथं वाद्यांमध्ये नाव आहे शाहिला किसन मट्टाले आणि विरुद्ध जयराम दगड मट्टाले, मंगल मट्टाले. माझ्या वडिलांचं नाव आहे दत्तात्रय सुदाम मट्टाले, सुदाम बागाजी मट्टाले. आणि या माझ्या आत्या आहेत मोठ्या, हे सगळं पाहतात आमच्या यांच्या नावावरती अजून जमीन. यांनी सगळं खोटं नाटक करून आता हे ताबा घ्यायच्या याच्यात चाललेत. तुमची शेती पुढे यांची शेती. हे काही त्यांची शेती आहे. त्यांचा विषयच नाही ना, तुमचा विषय आहे ना, तो वेगळा आहे. अहो सर्वांचा साहेब यांच्या नाव वावर यांचा विषय कसं नाही? नाही नाही, आत्ताचा तो विषय आहे ना सरबांजावरून, तो वेगळा विषय आहे. यांचं मंडळाचा वेगळा विषय. अहो हे मट्टालेच ना. नाही नाही, सरबांधावरून जो घेतलेला आहे, चुकीचं करू नका. अजिबात चुकीचं करू नका मॅडम. तुमचं अवघड होईल एखाद्या ह्याच्यामध्ये गेलं तर तुम्ही जबाबदार असाल त्याला. चुकीचं करू नका. आमच्या आम्हाला साहेब आमचं फक्त आता निकाल होऊन द्या. आम्ही अजिबात तुम्हाला अडवणार नाही. काय करायचं का नाही करायचं? नाही नाही दादा करायचं नाही. माझा हा रोज नाव तहसील कार्यालयाचा. माझं म्हणणं असं हो तुम्हाला सांगता बघता नाही तर आम्ही सगळे गावातले आलो ना भाई आम्ही घरी निघून जातो. तुम्ही काय असेल ते काय तरी करा. मग आम्ही आर बोलवलं तर आमचा मान सन्मान ठेवा नाही तर आम्ही चाललो. काय मटाले गेले काय जगले काय आम्हाला सुताक नाही. तुमचा सुताक तुम्हालाच आहे. आम्ही आलोय तुम्हाला समजा मार्ग काढायला. माझं म्हणणं ऐका ऐका 2 मिनिटं. समजा जर आता यांचं कुठे गेला विनायक कुठे याचं म्हणणं रस्ता काढायचा. तुम्ही प्रतिवादी. आता मला सांगा जर तुम्हाला रस्ता नाही द्यायचा यांना दुसरा पर्याय आहे का मार्ग आपल्याकडे? भरपूर पर्याय व्यवस्थित बोला. भरपूर पर्याय काय पर्याय साधं सिंपल पर्याय काल बोललोय त्याचं जाऊन मी तुम्हाला पर्याय सांगतो. माझं ऐकून घ्या. जर नसन द्यायचा तर
ते जी शेत जमीन विकली हा. ते आता तुम्ही म्हणते त्याच्या रस्ते घ्यायचा गाण खत बिन काय असतं काय तो आपला मुद्दा असतो. बक्षीसपत्र, हा. आम्ही आता त्याच्यातच काम करतो तो मुद्दा फॉर्मॅट तो सोडून द्या आणण्यासाठी वाई वाट तुमचं कमरेपर्यंत त्याच्यापर्यंत. हा. माझं म्हणणं असं आहे बघा आता हा 70-80 फुटाचा मार्ग आहे. हो. शेवटी 70-80 काय या खरं 2 गुंठ्यानी तुम्ही काय बारीक होणार नाही, नाही. नाही, माझा माझा ऐक मग तुम्ही बोला मला आता बोलू नका तो काय 1-2 गुंठा घेऊन काय बांगला तोडाचा बांधणार नाही. दे ना काढून. अरे ऐका 2 मिनिटं माझं पहिलं बोलून घेतो मध्ये बोलू नको. जर तुम्ही जर त्याचा तो मार्ग निघतोय तो मार्ग काढा प्रेमात नसन रस्ता द्यायचा तर त्याला दुसरा मार्ग दाखवा. दुसरा मार्ग नसन तर ते ज्या कायद्याने आले तर सर्व नंबरवरून बांधाचा कायदा आहे तो तुम्हाला द्यावा लागेल. सर्व जर नंबर नसन नाही. अरे ऐक ना बाबा जर नसन द्यायचा ऐका जर नसन द्यायचा तर तुम्हाला त्यांना दुसरा मार्ग सुचवा. पुढून चला, मार्ग बांधून सुचवू तुम्ही, तुम्हाला मार्ग दाखवा. ते जर संगणमताने होत असेल मटाले कुटुंबाला आख्यानला तर तो करा. नसन होत त्याची काय कायदेशीर प्रोसेस मॅडम तुमच्यापर्यंत जाऊ द्या. आम्ही जे सगळं आलो ना तांडामुक्ती समिती आम्ही आपल्या घरी निघून जातो. दादा 2 मिनिटं माझा ऐका. मॅडम काय बोलतो ते ऐका हा जो अर्ज आहे काय दिवशी हा शैला किसन मंडळी वादी त्यांनी रस्ता मागणी केला. कोणाकडून? रस्ता मागणी केला आणि त्याला त्यांनी प्रतिवादी टाकले जयराम आणि मंगल हे खालच्या बाजूचे. आता हे आहे तहसीलदारांकडे चाललेली केस जे म्हणतात मी नोटिसा काढल्या नाही. आता त्यांनी या केसमध्ये ना त्यांचा उल्लेख नव्हता. त्यांनी मागणी करताना काय केलेलं आहे की 102 बघा ना हे जर नोटीसचे क्षेत्र नाही 103 ड सुद्धा नाही याच्यामध्ये गट नंबर पण नाही टाकला त्यांनी. बोलताय तुम्ही येस आहे ना पहिले यांच्या अरे बाबा, वावरातूनच असं घेणं तुम्हाला आहे. काय दे ना. माहिती? आम्ही जाणार आहे का या रस्त्यावरून? अरे आणि बाबा, हा नाही, बांधावरून त्यांना गेलेला आहे, बोलायचं नाही. आदेशाने. तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. त्यांनी काय ते कर्मचारी आहे, आदेश बोलून कर्मचारी आलेला आहे. अहो जे नियम आहे ते त्यांचं करायचे दादा. काम आता आहे. तुला कळते सरळ सगळे वाचले ते सगळ्यांना. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ही जी केस चालू आहे ना यांच्या वावरातून चालू आहे. तुमच्या कोणाच्या? बांधाचा- बरोबर आहे ना, तसा विषय नाही. बांधाचा काय विषय त्या काय दिवशी नोटीस नव्हता सांगा ना. बरं दादा. काय 102-3 ब जाण्या येण्यासाठी 102-1 सर बांधून रस्ता मिळेल का? आम्ही त्यांनी अर्ज केलेला आहे. मॅडम मग सर एक बांधायला थांबा. गेलाय ना. सर बांध कुठं सर असतो याचा? हे आणि तिकडचं सर बांध नाही हा, का तो एक ही नोटीस मध्ये म्हटलं. मग तुम्ही इकडनं का बरं दिला? आणि अर्जामध्ये त्यांनी त्या गटाचा पण उल्लेख केला. पुढे. मला जे असेल त्याच्यानुसारच मी अहो, पाहणी काय मॅडम करणार जे आहे. असेल ते झालं नसतं असं. हे काय केलं तुम्ही पुढे तुम्हालाच हो. माहिती तुमचं. गरीबाला नाही नाही गरीबाला मारणार आहे 100%. काय याच्यामध्ये सोपं आहे काय खेळ? कारण की माझी मागणी 5 प्रमाणे ही मॅडम पंचनामा करते. कधी बोलणार तुम्ही झाले हो? दक्षिणोत्तर सर त्याला ना तुम्ही बांधावर बोलून घेतलं मला तुम्हाला सांगितलं काय होतं, आता तुम्ही काय बोलत काय नाही. करायचं? अहो बोलाय पाहिजे तुम्ही. ऐकून घ्या त्याला दुसरा हे असं आहे त्यांचा माझा विषय झाला पण ते म्हणजे सर बांधून रस्ता करता येतो. सर बांधा आहे ना, अजून भरपूर सर बांधा आहे. सर्व नंबरचा नाही सर बांधवायचा ऐकून घ्या ऐकून घ्या ना ऐकून घ्या माझं ऐकून घ्या ऐकून सर बांधणी करता येते त्या नोटीस नंतर तुम्हाला आहे ना त्यांनी पुन्हा नोटीस दाखवलं का त्यानंतर तुम्हाला भाऊसाहेबांनी मला सांगितलं तुम्हाला पुन्हा अपील करायला सांगितलं होतं. पुढे अपील करायचं. 27 तारखेला सांगितलं का तहसीलदाराला त्या जुन्या तहसीलदाराकडे अपील केलं. हा, पण मग? त्यांचं म्हणणं आहे हे सध्या असं आहे तसंच राहून द्या. 24 तारखेला आमचा निकाल होईल. निकाल झाल्यानंतर 24 तारखेला रोड कोणत्या 24 तारखेला? या 24 मार्चला 24 तारखेला. 24 तारखेला एवढं काय काय म्हणजे झालं तुम्हाला रोड करायची होते ना 24 ला निकाल. 24 लाईन जवळ आहे ना निकाली म्हणतात भाऊसाहेब 24 जवळ निकालची प्रति ना प्रांताची निकाल? नाही म्हणतात कुठे तुमच्याकडे हो, येणार आहे, येणार. तारीख आहे येणारी. येणारी तारीख. तारीख आहे हा, त्याच्यात तो निकाल होणार आहे. सागर कसं काय निकाल घ्यायचं मग कसं काय बोलायचं हा? तसं नाही, तसं नाही, ऐका. आम्ही रोड होऊन जाणार नाही सरळ आहे. आम्ही आत्महत्या करतो काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही वावरातून रोड करा. आम्ही घर जाळतो सगळे मरतो आम्ही. माझं सांगतो तुम्हाला माझं नाव देवा मटेले. मी एक राष्ट्रीय खेळाडू आहे आणि एशियन अंडर-20 मध्ये भारताला रिप्रेझेंट केलंय मी. आणि हे गावकरी मिळून आणि पैसे जोरावर एवढा अन्याय चाललाय इथं जुन्नर तालुक्यामध्ये. कारण तुम्ही काय अन्याय करायचं तुम्हाला. मुक्ती आहे त्याची स्वतः कर याला. काय ते आम्ही नाही जबाबदार. आम्ही वेळोवेळी सांगितलेलं तुम्हाला आम्ही सगळे कमिटी करायचं काय सांगितलं? काय सांगितलं? मॅडम, आम्ही जबाबदार. मॅडम आम्ही जबाबदार नाही. प्रेमात भेटायचं का नाही भेटायचं बघा, नाही तर आपलं चला. ऐका सगळ्यांना कोणी दाखल होती सगळ्यांना पण मेला जमाय ना आम्हाला मारतायच ना तुम्ही दुसरं काय करताय. आमचं एकच म्हणणं आहे याच्यावर अन्याय न होता हे काम झालं पाहिजे. कोणावर अन्याय न होता काम झालं पाहिजे. कायद्याच्या चौकटीत. यांची जमीन विकली त्याच्यामध्ये आहे ना स्पष्टपणे लिहून बरं, दिलं. ऐका ना. जाण्या-येण्याचा हो, सर, रस्ता ऐका ना. सह दिलेली जमीन विकलेली ना त्यांनी पण मला विकलेली. आम्हाला काय आम्हाला त्याच्यात काही म्हणायचं नाही. ज्याने मागणी केली आम्ही आलो विचारलं सर सगळं ऐका ना जमिनीमधून काढून द्यायचं ठरलं पण होतं. 4 बाबळी काढ 2 गुंठे 9 गुंठे जातील
टायर पण झाले होते नंतर म्हणे 9 गुंठे त्यांनी 5 मिनिटाला बदलायचं 2 मिनिटं ऐका. त्यांनी पण जमीन आम्हाला लिखलेली आहे आणि ते खरेदी करता सगळं आले. मग माझा पंचनामा का नाही करते मॅडम? जवळ 5-6 महिन्यांनी फिरत राहते केस. अरे तुझे माझे किती विषय आहेत? तीन सगळे विषय, मी तीन पंचनामा 4 वेळेस करून माझे गेलो तुझा तीन तुझ्या आईचा तीन तुझ्या आईचा केसेसचे पंचनामे पेंडिंग आहे. हे मंडल अधिकारी ना माझ्यावर अन्याय करतात. आता ते कॅमेऱ्यासमोर आहे. अजिबात बोलायचं नाही. मी स्वतः माझे आलो. 3 केसेस 3 पंचनामे या मॅडमने काय केले? दादा मी याच्यावर आहे ना गुन्हा दाखल करेल. हा माणूस आहे ना कधी फोन करतो काही बोलतो. काय बोलतो? माझ्याकडे recording आहे. ऐक ना दयानंद बरं का? पंचनामा का नाही करते? कधी बोलायला कसं या विषयाशी निगडीत आहे, तेवढं बोला. आता हे प्रेमात मिटवायचे की नाही मिटवायचे नाही माझं काय म्हणणं आहे, हा रस्ता बघा 2 मिनिटं. हे आता त्याचं प्रेमात म्हणणं वाद आहे, करा. तुम्ही मिटवायचे का नाही? आता म्हणणं हा आहे जो का? रस्ता आता आपल्याला माझं ऐकतं खरं. काका, मस्ती करायला लागलं नाही. त्याचं ऐकून घ्या ना. त्यांचं काय म्हणणं आहे ऐकून काय घ्या. आमची अडचण आहे काय कुशल फोन ते हळूहळू बोला तुम्ही काय असेल ते घेत नाही तू काय म्हणते तू मांड त्यांना नको सांगू इकडे सांग यांना वेळोवेळी स्टेटमेंट बरं का? बदलले ना तर काहीच ज्या रस्त्यावरून हा रस्ता दिलाय का? स्टेटमेंट ठाम पाहिजे. तुमचं जे स्टेटमेंट आहे ते कोणाचंही असू, शासकीय अधिकाऱ्यांचं असू किंवा तुमचं असू, स्टेटमेंट ठाम पाहिजे. आता ते म्हणते तुम्ही 5 वेळा वेगवेगळे स्टेटमेंट हे देताय. 5 विषय एकत्र घेऊन बोलतात हे. 2 मिनिटं ऐका. बरं, ऐका. या रस्त्याविषयी काय आहे मला एवढं सांग. बरं हा बाकीचं रस्ता काय? कुठून मंजूर झालाय? कसा झालाय मंजूर तेवढं सांगा मला. म्हणजे हे दिलंय, काय दिलंय? आदेश कसा दिलाय? तहसीलदाराच्या आदेशाने मंजूर कसा आहे. दिलाय आदेश? आता तुम्ही तिथं जाऊन विचारा ते आम्हाला नाही आदेशाला नाही. खुल्ला मग तुम्ही करायचा आता खोलं बरं करतो. इथं मॅडम आले. तुम्ही पंचनामा इथंच कसं काय आले एक मिनिट तुम्ही? थांब. मग आता याच्यावर ह्या बांधावर मागितलं म्हणून आम्ही बरं दिलं. हे बांधवर मॅडम. पण एका रस्त्याहून मागितलाय ना त्यांनी. तुम्ही एका रस्त्याहून दिलाय ना. बरं, बरं ज्या सगळा रस्त्यावरून रस्ता आहे. मागितलाय त्याच्यानंतर तो दिलाय रस्ता ना. पक्का आहे का कसा कच्चा आहे? ते- त्याच्याच ते वाद नाही. कोर्टात आता चालू हा आहे. रस्ता चालू आहे की नाही बंद आहे त्याच्यात मॅडम, वाद आमच्याकडे कोर्टात आहे काय बघा. पंचनाम्याचं स्थळ पाहण्यासाठी मला नोटीस आले. इथपर्यंत. ऐका ना याच्यामध्ये या स्थळ पाहण्याचं मला नोटीस आले. दादा काय करायचं? सरकारी काय रस्ता एक मिनिट ऐक जरा. सरकारी सरकार नाही. काय हा 1.5 सरकारी लाख रस्ता आहे का? रुपये पंचायतीने तुम्ही फंड काय- टाकला. सरकारी का? मॅडम, 1.5 लाख रुपयाचा फंड टाकलेला आहे. दाखवा. दाखवा ना. दाखव काय चल. दाखव, दाखवा. अवंतर विषय नका घेऊ मामा थांबा. आहे का नाही झाला? आहे का नाही? आपल्याकडे नोंद आहे रस्त्याची. आहे का नाही? नाही, नाही, शासकीय फंड आहे का नाही? मी काय म्हणतो ऐकून घ्या. नोंद आहे सुद्धा. ग्रामपंचायतीला का ह्या रस्त्याची आहे का? तुम्ही आता जरी बघा गेलं तर आपल्याकडे ह्या ही नोंद कशी आहे? नोंद आहे. बरं मला सांगा, हे पे पन्हाळकर सरांनी यांना खाली ग्राउंड लेवलला फोन केला त्यावेळी काय म्हणले ती बोगस नोंद आहे आणि एका पर्सनल म्हणजे एका पर्सनल माणसाला याच्यावर निधी टाकलेला आहे त्याचं आम्हाला तिला असं ऐकून घ्या. बोलले. ह्या रस्त्याची नोंद कशी आहे, नाही, भाऊसाहेब? नोंद ऐकून कशी घ्या. आहे? सांगतो. या रस्त्याला फंडिंग आलेले शेडके होते ना त्यावेळेस याच्या आहे ना 1.25 लाख चालती फंडिंग आहे. टाकले. ग्रामपंचायत स्टेट लाईट आहे. बरं का? ग्रामपंचायतीला आता मुलांना काय टाकलेलं आहे. झालं ना? आता याचं वैयक्तिक काय काम आहे, म्हणजे झालं आम्ही ना? कोणाची बाजू कुठे घेत झालं नाही. का? आम्हाला कोणाची बाजू घ्यायचं काम नाही पण हिच्या फंडिंग आम्ही टाकले आमच्या हाताने पुढं टाकलं. शेडबीचं फंड टाकले याच्यावर बरं मग केस कसं काय चालू आहे? मजबूतीकरण कसं काय झालं मजबूतीकरण कसं काय झाले ऐका एक मिनिट दयानंद. तुमचं वैयक्तिक मामा, भावकीचं भांडण आहे. हा, अवंतर- त्या भावकीचं भांडण आहे. अवंतर रस्ता दिवशी येऊ नका. आता जो मग न्याय मुद्दा आहे देतो तो त्याला. घ्या. जो मुद्दा न्याय आहे द्या तो ना हे. घ्या. आम्ही तंटामुक्ती म्हणून इथं आलो आम्ही म्हणजे माझं घेऊन नाही आलो आम्हाला कोणाचं देणं घेणं नाही आम्ही तंटामुक्ती म्हणून आम्हाला बोलवले म्हणून आम्ही इथं आलोय थांबा एक मिनिट एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे आमच्या वावरातलं जाते याच्यात आमचा रोल आहे का नाही? तुमचा रोल नाही पण आणि एक मिनिट थांबा आमच्या अन्याय असं गावाला वाटतं का तुम्ही कोणाला अन्याय व्हावा म्हणून आम्हाला वाटत नाही तहसीलदारांनी जो आदेश दिलाय ते मंडळाने गेली म्हणून आणि तलाठी भाऊसाहेब म्हणून त्यांचं काम आहे. तो काय आदेश आहे बघा त्यात आमचा हस्तक्षेप नाही वादाचा रस्ता वाद आहे याचा पंचनामा व्हायचं आहे अजून याचा निकाल लागायचा आदेश दिला कसा वाद येतो अहो हेच ना मॅनेज होऊन आलेलं आहे तहसीलदार मॅनेज झाला असं तुम्हाला म्हणायचं हे का दाखवायचं आम्हाला. तहसीलदार मॅनेज झाला असं तुम्हाला म्हणायचं का हे वेगवेगळे विषय एकत्र घेऊन राहिले यांचे 5-6 विषय वेगळे. हा रस्त्याचा काय संबंध येऊन राहिला बोलायचं आम्हाला? या रस्त्यावरून आदेश झालाय ना या रस्त्यावरून आदेश झालाय या रस्त्यावरून नाही आता- घेतलेलं नाही हे काय ऑब्जेक्शन नाही घेतलं मी. हे काय आहे? आदेश दिला हा म्हणतो आदेश देण्याचा. हे काय पंचनामा आहे आदेश दिलाय काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात. इथे हे सगळे विषय मिक्स झालेले आहे हा विषय वेगळा आहे, हा विषय वेगळा आहे तो पण हा वादाचा रस्ता आहे
ज्या टायमाला हा रोड जो निकाली दिलाय तो रोड जाणार कोणता रोड हा रोड पूर्ण आहे का? ज्यावेळेस हा रस्ता जेजुरी हायवे ते रानवड शिवस्तीपर्यंत मटल रोड होईल त्यावेळेस आम्ही यांच्या रस्त्याचा विचार करू. आज ते सांगतो. आणि जो निकाल जो दिलाय का हा बोगस दिलेला आहे. याच्यामध्ये ना वादाचा रस्ता दिलाय. स्थळ पाणी बंदी आली आम्हाला याच्यामध्ये. त्यांचं काही म्हणणं असेल तिकडे मांडायचं आमचं फक्त एवढं म्हणणं आहे, ज्यावेळेस हा निकाल कंप्लीट होईल यांनी सिद्ध करावा हा सर्वे नंबरचा बांध आहे. जरी समजा 143 प्रमाणे रस्ता मंजूर केला इथून ना तर हा सर्वे नंबर सिद्ध करावा त्यांनी. सर्वे नंबर हे बघा हे प्रांतांचं 2019 प्रांतांनी जो स्थगिती दिली हा 102 आणि 102.3 मागणी केली होती यांनी. आणि खाली जे डावखरे आहेत त्याच्यामध्ये 5 शेतकरी होते. त्याच्यावरती जेव्हा आदित्य देशमुख साहेब जेव्हा प्रांत होते इकडं आंबेगावला तेव्हा त्यांनी याच्यावरती स्थगिती दिलेली. त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय त्यांना पर्यायी रस्ता उपलब्ध आहे आणि सरळ शेत खरेदी केल्यामुळं इकडनं रोड होणार नाही. ही केस चालू आहे कोर्टामध्ये. सेम सर्वे नंबरचा बांध हाच बांध हाच अर्जदार आणि हेच वादी सगळे पार्टी सेम आहे. आता हे अन्य भाग कसं चाललं केसवर केस. ह्याच बांधावर यांनी 3 केस केले. एकीला स्थगिती भेटलेली. प्रांत अधिकारी जे होते ना आदित्य देशमुख साहेब यांनी स्थगिती दिली. हे स्थगितीचं माझ्याकडे लेटर आहे. त्याच्यानंतर दुसरी एक केस टाकली मामदार 5 प्रमाणे सुद्धा निकाल आमच्या बाजून दिलाय. त्याची पण प्रति माझ्याकडे. आणि आता तिसरी केस दिली 143 प्रमाणे. आता 143 प्रमाणे सर्व नंबरच्या बांधवून देतात. एकतर या रस्त्याचा वाद एक तर कोर्टात चालू, याचा पंचनामा नाही, याचे स्थळपाणी नाही. स्थळपाणीसाठी मला आता 17 तारखेला नोटीस आले तहसीलदार गावरी साहेब यांचं. ते या गावरी साहेबांना मी या तुमच्या मार्फत विनंती करतो त्यांनी इथे येऊन ना हा वाद एकदा कायमचा मिटवा. जेजुरी हायवे ते रानवड शिवस्तीपर्यंत हा रस्ता कंप्लीट व्हावा. आणि त्यावेळेस हा रस्ता कंप्लीट वादाचा रस्ता कंप्लीट होईल त्यावेळेस वादाचा रस्ता त्यांनी पूर्ण करावा. आमचे काही म्हणणं नाही याच्यावर. नाही तर हा रस्ता आहे ना यांनी बंद करावा. सर्व नंबरच्या बांधाने डायरेक्ट रस्ता द्यावा. म्हणजे हा रस्ता वादित रस्ता आहे. हा वादाचा रस्ता आहे. ऑलरेडी याचं तहसील कोर्टामध्ये केस चालू आहे. आणि याच्यामध्ये ना एका पर्सनल ना यांनी निधी टाकलेला आहे आणि तो सांगत पंचायती निधी टाकलाय. याची सगळी बोगस नोंदी. कारण की ज्यावेळेस पे पन्हाळकर सरांनी खाली ज्यावेळेस ग्राउंड लेवलला ज्यावेळेस केलती ना पाणी केलं ना फोन तर त्यावेळेस तंटामुक्ती अध्यक्ष यांनी सांगितलं होतं बोगस नोंद झाली म्हणली. कारण की ज्यावेळेस माझी ऊसाची नुकसान केली 350 मुळ्यांची त्याचा पण अर्ज मी तहसीलदारला याचा पाठपुरावा केलाय. पाठपुरावा करून जवळजवळ अर्ज माझा खाली येऊन 2-2.5 महिने झाले. 7-8 महिने माझा आहे ना अजून पण पंचनामा झाला नाही. जवळ आता ह्याच केसचा पंचनामा होत नाही. यांनी लगेच निकाल देऊन टाकला. वादाचा रस्ता दिलाय. माझे 3 याचे अर्ज आहे. 3 अर्जांचे पंचनामे याच्यामध्ये करतेच नाही पंचनामा. नक्की काय करतात का? तोंड बघून कामं करतात का? आम्ही गरीब असल्यामुळे आमच्या एवढा अन्याय चाललाय. आता मी एक ऑर्डर आणली ह्या रस्त्यावरून तुर्त जाण्यासाठी ऑर्डर आहे. त्यामुळे मला हे जाऊन देतात. नाही 4 महिने आम्ही ह्याच ऊसातून गेलो. तुम्हाला सांगतो मी माझी आई आणि माझा भाऊ ह्या ऊसातून गेलो. कोणाला दया नाही आली, आमची किव नाही आली. आम्ही काय भीक मागतोय का? ते पण इथून तर तिथपर्यंत त्या घरापर्यंत आमचंच गेलं ह्या वाटेला आणि आम्हाला बंद केलं इथं. आणि अर्जदाराचं काय म्हणणं आहे त्या बघा त्या बांगल्यापर्यंत ना बरं का? नाही तुम्हाला संधी देऊन बोलायची. आलं ना संधी देऊन तुम्हाला बरं का? बघा त्या तिकडे कॅमेरा फिरवा. ती कांदा चाळ दिसते का? ती समोर कांदा चाळ दिसते का? त्या कांदा चाळी बसून तर इथपर्यंत माझ्या जवळ आहे ना रुंदीला 6 ते 8 फूट आणि लांबी 700 ते 800 फूट. एकटे ह्या रस्त्याला माझे वैयक्तिक एवढं क्षेत्र गेले. एवढं क्षेत्र जाऊन सुद्धा मला यांनी माझ्या रस्त्याचा अडथळा केलाय. आणि माझी केस आता कोर्टात चालू आहे. ते पंचनामा करून देते नाही. अर्जदार सांगतोय ह्या रस्त्याचा आदेश झालाय. हा अर्जदार सांगतोय हा रस्ता कंप्लीट रस्ता आहे. त्याचं म्हणणं काय? त्या बंगल्यापासून त्या बंगल्यापर्यंत हा सार्वजनिक रोड आहे. आणि माझ्या केसमध्ये काय सांगतात का यांची बोगस हे नाही रस्ता तिथे यांचा वैयक्तिक रस्ता आहे. त्यांच्या बंगल्यापाशी वैयक्तिक रस्ता सांगतात अशी त्या तिकडं पण रस्ता तिथे अडवलेला आहे. माझ्या सगळे व्हिडिओ सगळे यांनी रस्ता कसा अडवलाय, माझे ट्रॅक्टर कसे अडवले. मला ज्यावेळेस ऊस काढायचा होता मला आम्हाला म्हणले राखेल व तू ट्रॅक्टर जाळून टाकू याच्यामध्ये. आणि माझं 350 मुळ्याचं नुकसान केलं तिथे वावरामध्ये. माझं एवढं रस्त्याला जाऊन सुद्धा बरं का
माझं रस्त्याला एवढं जाऊन सुद्धा माझी नुकसान केली आणि मी लोकांच्या हातपाया पडून आहे ना माल काढत होतो वावरातून माल काढत होतो. तर सुरेश दशरथ मटाले यांनी ना ते मोकळ्या वावरात पाणी दिलं सोडून. एवढा अन्याय चाललाय आमच्यावर. हा अन्याय कुठे थांबला पाहिजे ना. आमची एकात्रातली पाईपलाईन होती त्याला बुच मारले यांनी. हा आणि याच्या मध्ये ना तिला आमचं प्यायचं पाणी सुद्धा बंद केलंय. त्याचा सुद्धा अर्ज मी तहसीलदार केलेला आहे आणि ते खाली पंचनाम्यासाठी आले. तर खालचे अधिकारी ना पंचनामा करीत नाही. आता त्या आधी पण आहे ना खाली ग्राउंड लेवलला आहे का बरं का